हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी यशस्वी जोगळेकर, म्हणजेच तुमची द आउटडोअर्स ईगल. मंडळी, लहानपणापासून आपण ऐकत आलोय की कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात ही देवांच्या आशीर्वादाने करावी. सो आजच्या व्हिडिओत मी असं ठरवलं की आपल्याला जमेल तेवढा देवांचे आपण आशीर्वाद घेऊया. आता ह्या वाक्यावर जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आजच्या व्हिडिओत आपण चारधाम यात्रा वगैरे करणार आहोत का काय, तर फक्त चारधाम यात्राच नाही, अष्टविनायक, नवदुर्गा, 12 ज्योतिर्लिंग, संत साहित्य, दशावतार, महापुरुष आणि असेच बऱ्याच देवतांचे आपण आशीर्वाद घेणार आहोत. आय नो तुम्ही ऐकून दमला असाल, पण डोंट वरी, या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला नक्की कळेल मला काय म्हणायचंय ते. चला तर मग आपल्या या आउटडोर्स गर्ल बरोबरचा आपला हा आजचा पहिला प्रवास आपण अनुभवूया. पण फक्त व्हिडिओ बघून काम थोडीच होणार आहे. तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावं लागेल आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुक हँडलला सुद्धा नक्की फॉलो करा. आणि सबस्क्राईब कराल तेव्हा बाजूला बेल आयकन पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला सगळे लेटेस्ट अपडेट्स पण मिळतील. लेझी संडे मॉर्निंगची कन्सेप्ट बाजूला ठेवून मस्त आवरून आम्ही DN नगर मेट्रो स्टेशनला पोहोचलो. इथून जवळच एक खूप फेमस बीच आहे, माहिती आहे का तुम्हाला? अगदी बरोबर, जुहू बीच. आता जुहू बीच म्हटल्यावर देवदर्शन म्हणजे श्री श्री राधा रासबिहारी इस्कॉन टेम्पल. इथे आपण नंतर जाऊच, पण त्याआधी आता मागे पाहिलं तर मला घंटेच्या आकाराचं एक प्रवेशद्वार दिसलं. इथून आत प्रवेश केल्यावर समोरच एक सुंदर देऊळ तर आहेच, पण खरी गंमत त्या देवळात नाहीये बरं का. त्या देवळाच्या मागच्या 7 मजली इमारतीत आजच्या व्हिडिओचा मेन कॉन्टेंट आहे. आता हे 7 मजले तुम्ही कसे पार करणार ते तुमचा चॉईस आहे, पण मी तर बाबा चालले लिफ्टने. इथल्या काकांना 10 रुपये दिले की लिफ्ट आपल्याला 7व्या मजल्यावर नेऊन सोडते. सोपं आहे की नाही काम? 7व्या मजल्यावर उतरलो की सगळ्यात पहिले देवो के देव महादेवांच्या 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घ्यायचं आणि मग शंकर आणि पार्वतीचे आशीर्वाद घेऊन पुढे खालच्या मजल्यावर जायचं. 6व्या मजल्यावर आध्यात्मिक गुरूंची स्थापना केली आहे, म्हणजेच श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज, गगनगिरी महाराज, त्यांच्याच बरोबरीने नवनाथांचंही प्रसन्न दर्शन मिळतं. आध्यात्मिक गुरूंच्या आशीर्वादानंतर 5व्या मजल्यावर संत परंपरा आहे. आता संतांचे आशीर्वाद म्हटले की त्यांच्या मायबापाचे म्हणजेच विठ्ठल रुक्मिणीचेही आशीर्वाद आलेच की. 4थ्या मजल्यावर उतरलो की आपल्या स्त्री शक्तीची जाणीव होते. आपल्याला नवदुर्गांचा आशीर्वाद मिळतो आणि महालक्ष्मीही प्रसन्न होते. 4 मजले उतरून आलो, पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत असतानाच समोर दर्शन झालं ते आपल्या महाराष्ट्रातल्या अष्टविनायकांचं. मयुरेश्वरापासून महागणपतीची यात्रा संपताच या देखण्यात दशमुखी गणेशाने मन अगदी मंत्रमुग्ध केलं. खरं तर इथून पुढे हलण्याची इच्छाच होत नव्हती, पण 4ही युगांचा पालन करता महाविष्णूंचे जे दशावतार म्हणजेच 10 अवतार या मंदिरात 2ऱ्या मजल्यावर आसनस्थ झालेत, त्यांचे आशीर्वाद तर घेतलेच पाहिजेत ना. त्यांच्याच बरोबरीने देवी पद्मावती आणि तिरुपती बालाजी सुद्धा आहेत. आता हे 7 मजली देवालयाच्या पायथ्याशी एक भव्य असं देऊळ आहे. या देवळात शंकराच्या पिंडीजवळ जाता येत नसलं तरी जलाभिषेकाची ही अशी उत्तम सोय केलेली आहे. या देवळाच्या आतल्या भिंतीवर महाविष्णूंचं सुंदर स्कल्पचर आहे. त्यानंतर इथून बाहेर पडलो की आपल्या सोलार सिस्टममधले 9 एलिमेंट्स, ज्यांना आपण ज्योतिषशास्त्रामध्ये नवग्रह म्हणतो, त्यांचंही 1 स्टॉप दर्शन होतं. काय मग, झाली का नाही संपूर्ण भारताची तीर्थयात्रा? सुबक रंगकाम, प्रसन्न वातावरण आणि मुख्य म्हणजे भारतातल्या देवळांमध्ये जी फारशी दिसत नाही ती स्वच्छता आणि शिस्त इथे पावलोपावली पाहायला मिळते. आता इथल्या सगळ्या देवतांचं दर्शन तर झालं, पण इथवर येऊन इस्कॉनला न जाता मला राहवतच नाही. चला तर मग राधा रासबिहारीचं दर्शन घेऊया.
आजचा माझा दिवस अगदी प्रसन्न गेला आणि माझ्या या अनोख्या प्रवासाची सुरुवातही देवांच्या आशीर्वादाने झाली. मला तर वाटतंय जणू काही मला 33 कोटी देवांचंच दर्शन झालंय. आता तुम्ही इथवर व्हिडिओ बघितलाय म्हणजे तुमची माझ्यासोबत ही तीर्थयात्रा झालीच आहे की. तर मग देणगी म्हणून पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि देवाला नैवेद्य म्हणून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. म्हणजेच प्रसादाच्या रूपात मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज देत राहीन. भेटूया लवकरच माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर गुड बाय, टेक केअर आणि तुम्हाला सगळ्यांना खूप प्रेम.